वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी 2025 आणि 24 याचे फॉर्म भरणं सुरू आहे. त्या संदर्भात बऱ्याच उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी काही अडचणी येत आहेत. त्या अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या महास्पर्धा टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथं निश्चितपणे जॉईन करा. आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, बऱ्याच उमेदवारांना नॉन क्रिमिलियर ईडब्ल्यूएस त्याचं फायनान्शियल इयर यामध्ये खूप गोंधळ होतोय. त्याचबरोबर काही उमेदवारांकडे व्हॅलिडिटी आहे किंवा नाही. त्याचबरोबर टायपिंग स्किल टेस्ट जी आहे त्याच्या संदर्भात काही एरर आहेत. ज्यांच्याकडे टायपिंग असून देखील त्यांना नॉट इलिजिबल असं दाखवत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. तर बघा, सगळ्यात महत्वाचं आहे की तुमची एक ग्रुप बी ची एक परीक्षा आहे आणि ग्रुप सी ची परीक्षा आहे. ही सी ची जी परीक्षा आहे ती मेन्स आहे आणि ही नव्यानं पूर्व आहे. ही 2025 ची आहे आणि ही 2024 ची आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, जे उमेदवार मेन्स साठी फॉर्म भरणार असतील त्यांनी सगळ्यात आधी काय करायचं आहे, तर प्रोफाईल कोणतीही अपडेट करायची नाही किंवा काही करायचं नाही. पहिल्यांदा मेन्सचा फॉर्म भरत असताना त्यांनी अप्लाय करायचं आहे. अप्लाय करत असताना तुम्ही जर इलिजिबल दाखवत असेल तर तुम्हाला जेव्हा तिथे डॉक्युमेंट अपलोड करा म्हणून असा ऑप्शन्स येत आहेत, तिथे तुम्हाला जे जे ऑप्शन्स येतील, काही उमेदवारांना स्मॉल फॅमिलीचं जे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे ते दाखवत नाही, तर चांगली गोष्ट आहे. जर जे प्रमाणपत्र दाखवतायत त्याच्याच अनुषंगाने विचार करा. तर काही ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेशन असा ऑप्शन्स दिलेला आहे डॉक्युमेंट अपलोड करण्याच्या त्या विंडोमध्ये. त्याचबरोबर काही ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणून असा एक ऑप्शन दिलेला आहे. सर्टिफिकेशन असा ऑप्शन आहे, तिथं तुम्ही तुमचं MSIT असेल किंवा टायपिंग असेल किंवा इतर तुमचं सर्टिफिकेट असेल, कोणतं स्पोर्ट असेल किंवा काय, तर तुम्ही इथं सर्टिफिकेट तुमचं अपलोड करायचं आहे. ते पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि एज्युकेशन दिलेलं आहे ऑप्शन, त्या ठिकाणी तुम्ही तुमचं अंडर ग्रॅज्युएशन किंवा तुमच्याकडे PG असेल कोणाचं, तर तुम्ही इथं अपलोड करू शकता. त्याचबरोबर काही ठिकाणी असं आहे ईडब्ल्यूएसच्या उमेदवारांच्या बाबतीत, तर ईडब्ल्यूएस कास्ट सर्टिफिकेट एका ठिकाणी मागते आणि एका ठिकाणी नॉन क्रिमिलियर असं मागतंय. तर दोन्ही ठिकाणी हेच प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. कारण कास्ट सर्टिफिकेटचं हेच कास्ट सर्टिफिकेट आहे, नॉन क्रिमिलियर सुद्धा हेच आहे, कारण त्याच्यावर उत्पन्न आलेलं असतं. त्यामुळे वेगळं नॉन क्रिमिलियरची ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी गरज नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणी एकच अपलोड करायचं आहे. आणि एनसीएलच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. एनसीएलच्या बाबतीत तिथं तुम्हाला फायनान्शियल इयर 2025-26 असं म्हटलेलं आहे, परंतु ही जाहिरात आहे ती ऑक्टोबर 2024 मध्ये आलेली होती. मग ऑक्टोबर 24 मध्ये आली, याचा अर्थ त्या परीक्षेचं फायनान्शियल इयर हे 2024-25 असं आहे. मग तुम्हाला आता 2025-26 हे प्रमाणपत्र अपलोड करून चालणार नाही. तर ती परीक्षा जेव्हा आली तेव्हाच प्रमाणपत्र हे तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता काही उमेदवारांनी जेव्हा फॉर्म भरले तेव्हा त्यांच्याकडे 24-25चं प्रमाणपत्र नव्हतं, तरी देखील त्यांनी फॉर्म भरले. आता त्यांच्याकडे ते प्रमाणपत्र उपलब्ध आहे. तर त्यांनी काय करायचं आहे, जिथं तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचा ऑप्शन्स येतोय त्या ठिकाणी फक्त ते अपलोड करायचं आहे. आता बऱ्याच उमेदवारांना असे प्रश्न पडतील की फक्त मी इथं PDF अपलोड करू की प्रोफाईल मध्ये जाऊन चेंजेस करू. जर तुम्ही प्रोफाईल चेंजेस करायला गेला तर ती प्रोफाईल चेंज झालेली ही गट ब पूर्व परीक्षेसाठी लागू होईल. पूर्व परीक्षेचा जेव्हा अर्ज तुम्ही करत असता त्यामध्ये कधीही चेंजेस होत नाही. फक्त त्यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता जी आहे त्यामध्ये फक्त त्यात चेंजेस करण्याची तुम्हाला सवलत दिलेली असते. त्यामुळे इतर ज्या बाबी असतात, नॉन क्रिमिलियरचा नंबर असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, तुमची डेट ऑफ बर्थ असेल, मोबाईल नंबर, ईमेल ID, नाव, गाव, काहीही तुम्हाला चेंज करता येत नाही. त्यामुळं जे उमेदवार मेन्सचा फॉर्म भरणार आहेत आणि पूर्व सुद्धा फॉर्म भरणार आहेत 25चा, त्यांनी पहिल्यांदा मेन्सचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. काही उमेदवारांनी आता फॉर्म भरले असतील किंवा नसतील, ज्यांनी भरले असतील त्यांनी फक्त ह्या गोष्टी फॉलो करा की आपण अशाच पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्यात का, ह्याच्यासाठी हा व्हिडिओ तरी बघा. तर नॉन क्रिमिलियर ज्यांच्याकडे पूर्व परीक्षेचा फॉर्म भरला तेव्हा नव्हतं, त्यांनी फक्त आता इथं अपलोड करायचं आहे. ऑलरेडी एखादं प्रमाणपत्र दाखवत असेल तिथं फक्त तुम्ही री अपलोड करायचं आहे. री अपलोड असा एक ऑप्शन आहे, तिथं फक्त जाऊन री अपलोड, ब्राउज, जिथं PDF असेल ती सिलेक्ट करणे आणि ओके करणे, म्हणजे ते प्रमाणपत्र तिथं अपलोड होईल. तिथं जरी फायनान्शियल इयर 25-26 दिलं असलं तरी तुम्हाला 24-25 या आर्थिक वर्षाचंच प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. जरी पूर्व परीक्षेला ते प्रमाणपत्र तुमच्याकडे उपलब्ध नव्हतं तरी नव्यानं काढलं असेल प्रमाणपत्र, परंतु त्याच आर्थिक वर्षाचं प्रमाणपत्र अपलोड करा. आणि ज्यांनी पूर्वासाठी त्या आर्थिक वर्षाचं प्रमाणपत्र होतं ते आता मेन्ससाठी इथं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. पूर्व परीक्षेच्या फॉर्म भरत असताना सगळ्यात महत्वाचं आहे की याच्यासाठी तुम्हाला 2025-26 या आर्थिक वर्षाचं तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे. नॉन क्रिमिलियर असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल, या सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठी सुद्धा आहेत. ईडब्ल्यूएस असेल किंवा NCL असेल, हे मेन्स साठी सुद्धा आहे. आता 24-25 याचा अर्थ काय, 1/4/2025 पासून पुढे हे प्रमाणपत्र तुम्ही काढलेलं असावं किंवा
त्याच्या आधी जरी काढलं असलं तरी ही तारीख तुमची त्या प्रमाणपत्रामध्ये आली पाहिजे. आता कोणत्याही आर्थिक वर्षाचं प्रमाणपत्र आपल्या परीक्षेला कसं चालेल किंवा नाही, ह्या गोष्टी कशा समजून घ्यायच्या, तर लक्षात घ्या. आता आपली परीक्षा आली 29 ऑगस्टला 2025ला, म्हणजेच त्या परीक्षेचं आर्थिक वर्ष आहे 2025-26. मग हे 25-26 हे आर्थिक वर्ष कधी चालू झालं? 1/4/2025ला सुरू झालं आणि ते संपणार आहे कधी? 31/3/2026ला हे आर्थिक वर्ष संपणार आहे. आता सगळेच उमेदवार असे नसतील की त्यांनी प्रमाणपत्र 1 एप्रिल नंतर काढलं असेल. काही उमेदवार असे असतात की त्यांनी 2024 मध्येच हे प्रमाणपत्र काढलेलं असतं आणि 24 मध्ये काढलंय तर त्याची 3 वर्षाची व्हॅलिडिटी असते आणि ते प्रमाणपत्र ते 2027 पर्यंत चालत असतं. काही उमेदवारांनी 2022 मध्ये हे प्रमाणपत्र काढलेलं असतं. 22 आणि 3 25 म्हणजे ते प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी 31 मार्च 2025 पर्यंत असतं. मग समजून घ्या, काही उमेदवारांनी हे प्रमाणपत्र जर आधी काढलेलं असेल तर त्यांच्या बाबतीत सगळ्यात जास्त प्रश्न निर्माण होतात. तर आमचं हे प्रमाणपत्र व्हॅलिड आहे का नाही ते सांगायचं आहे. तर लक्षात घ्या, तुम्ही रिजनिंग सोडवतच असता वेगवेगळे प्रश्न, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला दरम्यानच्या वस्तू, दरम्यानच्या विद्यार्थ्यांची संख्या ह्या सांगितलेलं असतं काढायचं. तर त्याच पद्धतीने ह्या गोष्टी आहेत. तुम्ही कधीही प्रमाणपत्र काढलेलं असू द्या, तुम्ही 2023 मध्ये प्रमाणपत्र काढले समजून चला, 2023 मध्ये प्रमाणपत्र काढले तर त्याची व्हॅलिडिटी 2026 पर्यंत असणार आहे. तर ह्या 2026 म्हणजेच काय आणि 23 म्हणजे काय, तर 23 म्हणजे 1/4/2023 आणि 26 म्हणजे काय, तर 31/3/2026. ह्या 2 तारखे झाला. ए पॉइंट आणि हा बी पॉइंट म्हणजे हा स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट आहे. ह्या दरम्यानच तुमचं ते प्रमाणपत्र व्हॅलिड असणार आहे. म्हणजे 3 वर्षाची मुदत ही तुमची 23 पासून 26 पर्यंत असणार आहे. मग ह्या 2 तारखेच्या दरम्यान हे प्रमाणपत्राची तारीख आपल्याला असली पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रमाणपत्र जर हेच प्रमाणपत्र 1/10/2023 ला काढलंय आणि हे प्रमाणपत्र 31/3/26 ला त्याची व्हॅलिडिटी संपणार आहे, तर ह्या दोन्ही तारखेच्या दरम्यान ही तारीख येते, याचा अर्थ हे प्रमाणपत्र तुमच्या परीक्षेसाठी व्हॅलिड आहे. आता 1/10/2023 या तारखेला प्रमाणपत्र काढलेलं असेल तर हे प्रमाणपत्र गट ब साठी सुद्धा चालणार आहे आणि गट क साठी सुद्धा चालणार आहे. ते कसं, तर फायनान्शियल इयर 1 एप्रिल 2023 ला सुरू झाले, तुम्ही 1 ऑक्टोबर 2023 ला हे प्रमाणपत्र काढताय आणि तुमची ग्रुप सी ची परीक्षा जी आहे ती 2024च्या ऑक्टोबर मध्ये आलती. याचा अर्थ हे 23 ला काढलेलं प्रमाणपत्र 26 पर्यंत व्हॅलिड आहे. याचाच अर्थ त्यामध्ये 2024-25 हे सुद्धा आर्थिक वर्ष इन्क्लूड आहे. म्हणजे दोन्ही पॉईंटच्या दरम्यान ते प्रमाणपत्र आहे. याचा अर्थ ते प्रमाणपत्र ग्रुप बी आणि ग्रुप सी ह्या दोन्ही परीक्षेसाठी चालणार आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं आहे आपलं प्रमाणपत्र व्हॅलिड आहे की नाही हे समजण्यासाठी ते प्रमाणपत्र कधी काढलंय आणि त्याची व्हॅलिडिटी काय आहे, ह्या 2 तारखा समजून घ्यायच्या आणि ह्या 2 तारखेच्या दरम्यान आपलं जे प्रमाणपत्र व्हॅलिड आपल्याला पाहिजे ते प्रमाणपत्राची तारीख आली पाहिजे. 2024-25 याचा अर्थ 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 हे आहे ग्रुप सी साठी, मेन्स साठी सुद्धा आणि प्री साठी सुद्धा या दरम्यानच्या तारखा असलेलं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. कारण बऱ्याच उमेदवारांचं काय झालेलं आहे, तर 31/3/2025 ला एक प्रमाणपत्र व्हॅलिडिटी संपलेली आहे आणि हे प्रमाणपत्र तुमचं ग्रुप सी साठी चालणार होतं आणि आता नव्याने एक प्रमाणपत्र काढलं तुम्ही 1 एप्रिल 2025 नंतर, तर दोन्ही पैकी कोणत्या परीक्षेला अपलोड करायचं कोणतं तो गोंधळ आहे. तर 31/3/2025 पर्यंत व्हॅलिड असलेलं प्रमाणपत्र हे ग्रुप सी मेन्स साठीच अपलोड करायचं आहे. म्हणजे जिथं तुम्हाला आता सांगितलं की इथं तुम्हाला अपलोड करण्याची जी प्रोसिजर आहे री अपलोड ऑप्शन, तिथं फक्त तुम्ही री अपलोडला ते प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे. परंतु जर ते प्रमाणपत्र तुम्ही 1 एप्रिल 2025 नंतर काढलेलं असेल एखादं प्रमाणपत्र, तर ते प्रमाणपत्र केवळ ग्रुप बी च्या पूर्वपरीक्षेला चालणार आहे. तर ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या समजून घ्या. इथून पुढे कोणत्याही परीक्षेसाठी तुम्हाला ह्याच गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत, कारण ह्या गोष्टी समजल्या तर खूप सोप्या आहेत. अन्यथा बरेच उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आले, सर्व्हिसला लागले, तरी ह्या गोष्टी नेमक्या समजत नाहीत की मग कोणतं माझं प्रमाणपत्र व्हॅलिड असेल. तर त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे की SC-BC हा प्रवर्ग जो आहे यांच्यासाठी जे आरक्षण लागू झालेलं आहे 26 फेब्रुवारी 2024 पासून हे आरक्षण लागू झालं. त्यामुळे त्यांचा EWS चा जो पूर्वीचा आरक्षण कोटा होता तो त्यांचा नाहीसा झाला आणि त्यांना आता हे 10% रिझर्वेशन लागू झालेलं आहे SC-BC चं. मग EWS मध्ये जे पूर्वी मराठा कॅन्डिडेट होते त्यांना आज घडीला EWS प्रमाणपत्र इश्यू करता येत नाही आणि याच्यावर स्पेशल महास्पर्धा युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे. राज्यसेवा 2024 ची जी परीक्षा झालेली आहे त्यामध्ये जो वेगवेगळ्या तुम्हाला माध्यमातून गोष्टी ऐकायला मिळतात की EWS च्या कॅन्डिडेटचा आणि SC-BC कॅन्डिडेटचा प्रवर्ग निवडताना काही गोष्टी चुकलेल्या होत्या, त्यामुळे खूप क्रिटिकल कंडिशन तयार झालेली आहे. आणि तेव्हा व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की
26 फेब्रुवारी 2024 ला हे आरक्षण लागू झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला EWS हे प्रमाणपत्र यूज करता येणार नाही. आरक्षण एकाच वेळी 2 आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. त्यामुळं तिथं गोंधळ झालेल्या उमेदवारांना आता पश्चाताप होतोय. त्या सगळ्या न्यायालयीन बाबी आहेत, त्या गोष्टी होतील त्या पद्धतीने होतील. परंतु सगळ्यात महत्वाचं आता आहे की ज्या उमेदवारांना SCBCचा लाभ मिळतोय त्या उमेदवारांना EWS अजिबात लाभ मिळणार नाही. म्हणून जे मराठा कॅन्डिडेट असतील त्यांनी फक्त SCBC याच प्रवर्गाचं आरक्षण घ्यायचं आहे. EWS प्रमाणपत्र त्यांना मिळणार नाही. तर SCBC प्रमाणपत्र म्हणजे आरक्षण लागू झाल्यानंतर पहिल्यांदा पार्ट ए आणि पार्ट बी अशा पद्धतीनं त्यांचं कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल डिझाईन केलेलं होतं आणि यामध्येच NCL पण होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी नंतर कालांतराने लक्षात आल्या. संबंधित JD विभागाला कळाल्या की कास्ट सर्टिफिकेट आपण आता एखाद्या उमेदवाराला दिलं आणि नॉन क्रिमिनल पण दिलं, तर नॉन क्रिमिनल हे 3 वर्षाचं असेल, 2 वर्षाचं असेल, 1 वर्षाचं असेल, त्यानंतर हे प्रमाणपत्र बाद होईल. मग हे प्रमाणपत्र जर वर्षी काढावं लागेल म्हणून किंवा 3 वर्षांना काढावं लागेल म्हणून त्यांनी नंतर पार्ट ए आणि पार्ट बी असे हे वेगवेगळे केलेले आहेत. ज्यामध्ये पार्ट ए मध्ये कास्ट सर्टिफिकेट आहे आणि यामध्ये तुमचं NCL आहे. जेणेकरून NCL फक्त तुम्हाला त्याची मुदत संपल्यानंतर नव्यानं काढावं लागेल. हे कास्ट सर्टिफिकेट आहे हे कायमस्वरूपी अनंत काळासाठी हे तुमचा राहणार आहे. मग नॉन क्रिमिनल तुम्हाला फक्त 3 वर्षाला, 2 वर्षाला, 1 वर्षाला नव्यानं काढावं लागतं. परंतु आज घडीला काय झालंय, काही उमेदवारांनी हे 2024 मध्ये प्रमाणपत्र काढलं होतं, त्याची व्हॅलिडिटी 27 पर्यंत आहे आणि मग हे प्रमाणपत्र पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये आहे. तर ते देखील प्रमाणपत्र तुम्हाला आता ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, सगळ्यासाठी चालणार आहे. नव्यानं काढायची आवश्यकता नाही. काही उमेदवारांकडे पार्ट ए आणि पार्ट बी च्या स्वरूपात प्रमाणपत्र आहेत आणि काही जणांकडे नव्यानं म्हणजे सेपरेट असलेली प्रमाणपत्र आहेत. कोणतंही प्रमाणपत्र असू द्या, त्याच्यासाठी स्पेशल JDनं GR काढून तशी सूचना दिलेल्या आहेत की दोन्ही प्रमाणपत्र व्हॅलिड असणार आहेत. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. त्याचबरोबर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की डोमासाईल. डोमासाईलची व्हॅलिडिटी जी असते ती लाईफ टाईम आहे. मग काही उमेदवारांना असं वाटतंय की आमच्या प्रमाणपत्रावर बारकोड नाही. काही प्रमाणपत्रावर गोल शिक्के आहेत तहसीलदारांचे, प्रांत अधिकाऱ्यांचे, ते प्रमाणपत्र चालणार आहे का? काही प्रमाणपत्र ही ब्लॅक अँड व्हाईट आहेत, त्याचबरोबर त्याच्यावर एक शिक्का आहे आणि डिजिटल सिग्नेचर आहे काही ठिकाणी. तर ही प्रमाणपत्र व्हॅलिड आहेत का? तर ही प्रमाणपत्र व्हॅलिड आहेत, त्याचा काही इश्यू नाही. फक्त ती व्हेरीफाय झाली पाहिजे एवढाच विषय आहे. आणि डोमासाईलच्या बाबतीत ते प्रमाणपत्र ऑफलाईन पूर्वी काढलेलं असो किंवा आता नवीन आधुनिक पद्धतीनं डोमासाईलवर बारकोड असलेला असो, हे दोन्ही प्रमाणपत्र चालणार आहेत, त्याचा काही विषय नाही. कारण 2015 पूर्वी ज्या उमेदवारांनी प्रमाणपत्र काढलेली असतील ती एक फॉर्मॅटमध्ये वर्ड फाईलमध्ये होती आणि त्याच्यावर नंतर ते एडिटिंग करून नाव गाव त्या बदलून गोष्टी नंतर फक्त शिक्का मारून ते दिलेले जातात. त्यामुळे ते व्हेरीफाय करण्यासाठी किंवा त्याचा जो कोड असतो तो एका अल्फान्यूमेरिक मध्ये असतो. त्यामुळं ह्या गोष्टी बऱ्याच उमेदवारांना अडचणीच्या ठरतात. तर याबद्दल काही शंका निर्माण करण्याचं कारण नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे टायपिंग स्किल टेस्ट जी आहे त्यामध्ये 1 नंबर दिलाय तो मराठीसाठी दिलेला आहे, 2 नंबर जो दिलेला आहे तो इंग्लिशसाठी दिलेला आहे आणि 3 नंबर जो दिलेला आहे तो बोथ म्हणजे दोन्ही प्रमाणपत्र आहे तुमच्याकडे असा होतो. ज्या उमेदवारांकडे मराठी 30 आहे त्यांनी 1 निवडायचं आहे, ज्यांच्याकडे इंग्लिश 40 आहे त्यांनी 2 निवडायचं आहे आणि ज्यांच्याकडे ही दोन्ही प्रमाणपत्र आहेत त्यांनी 3 नंबर हा अंक निवडायचा आहे. आणि हे कशासाठी झालं? क्वेश्चन नंबर 1 साठी. क्वेश्चन नंबर 2 साठी काय, तर तुम्ही स्किल टेस्ट कोणत्या भाषेतून देऊ शकता, भाषेतून द्यायचे आहे. 1 जर निवडलं तर तुम्ही मराठीतून द्याल, 2 जर निवडलं तर तुम्ही इंग्लिश मधून द्याल. तर 2च ऑप्शन तुम्हाला निवडायचे आहेत, 1 किंवा 2. आता इथं बऱ्याच उमेदवारांना असा प्रश्न पडलाय की मग टॅक्स असिस्टंट साठी 3 नंबर निवडू का? तर असं अजिबात नाही. कारण टॅक्स असिस्टंटला दोन्हीही तुम्हाला स्किल टेस्ट द्यायचे आहेत, मराठी आणि इंग्लिश. 3 निवडलं काय आणि नाही निवडलं काय ते आयोगाने ऑटोमॅटिक गृहीत धरलेलं आहे किंवा तुम्हाला ते कंपल्सरीच आहे की तुम्हाला दोन्ही परीक्षा द्यायच्या आहेत. हा ऑप्शन 1 आणि 2 कशासाठी, आयदर और असा त्यांनी दिलेला आहे कंडिशन की तुम्ही दोन्हीपैकी कोणताही एक चूज करू शकता. जिथं बोथचा विषय आहे तिथं ऑप्शन द्यायची गरज नाही. त्यामुळे टॅक्स असिस्टंट साठी हे विकल्पच नाहीत. हे केवळ लिपिक टंकलेखक आणि तुमची बेलीफ जी आहे त्यासाठी तुमचे हे विकल्प दिलेले आहेत की तुमची टेस्ट ही कोणत्या माध्यमातून घेतली पाहिजे आणि तुमच्याकडे प्रमाणपत्र कोणती आहेत. टॅक्स असिस्टंटला सुद्धा हे तुम्हाला ऑप्शन द्यायची गरज नाही. थोडक्यात म्हणजे हे फक्त क्लर्कसाठी आणि बेलीफसाठीच आहेत. टॅक्स असिस्टंटचा फॉर्म भरता याचा अर्थ तुमच्याकडे दोन्ही प्रमाणपत्र असायलाच पाहिजेत. मग तिथं 1 आहे का, 2 आहे का, दोन्ही आहेत हे विचारायची सुद्धा गरज नाही. तर काही उमेदवारांना असं आहे की आता बघा की कोणत्या भाषेतून परीक्षा द्यायच्या आहे. तर आता प्रमाणपत्र त्यांच्याकडे 1 आहे म्हणजे मराठी आहे, पण त्यांना स्किल टेस्ट ही इंग्लिश मधून द्यायची आहे. असं ऑप्शन निवडू शकतो का? तर निवडायला काही हरकत नाही. तशी तिथं प्राधान्य आहे आणि निवडण्याची सोय देखील आहे.
काही उमेदवारांनी 2 नंबर हा ऑप्शन निवडलेला आहे आणि त्यांनी इंग्लिश प्रमाणपत्र आमच्याकडे आहे असं नमूद केलेलं आहे, तर त्यांना मराठीत स्किल टेस्ट देता येऊ शकते. म्हणजेच बघा, हा जो प्रश्न आहे हा क्वेश्चन 1 साठी असणार आहे आणि हे क्वेश्चन 2 चा आन्सर असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तिथं त्या फील्ड फिलअप करू शकता. आता ज्या उमेदवारांना स्किल टेस्ट अनिवार्य नाही त्या उमेदवारांच्या बाबतीत काहीसा गोंधळ आहे. पूर्वी ज्यावेळेस स्किल टेस्ट किंवा क्लर्क 2023 चे फॉर्म भरायचे होते त्यावेळेस काही उमेदवारांना म्हणजेच दिव्यांग असतील, अनाथ असतील, एक्स सर्व्हिसमॅन असतील, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि अंशकालीन पदवीधर कर्मचारी यांच्यासाठी स्किल टेस्ट किंवा प्रमाणपत्र यांच्यामधून त्यांना सूट आहे. प्रमाणपत्रामधून सूट आहे याचाच अर्थ त्यांना 2 वर्षानंतर ते प्रमाणपत्र सादर करायचं आहे. स्किल टेस्ट त्यांना त्यावेळेस अनिवार्य नाही. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की 0 हा अंक त्यामध्ये नमूद करा आणि तुम्ही फॉर्म भरा. तेव्हा फॉर्म भरले गेले होते. परंतु आता 0 हा अंक तिथं टाकल्यानंतर ते फॉर्म सबमिट होत नाही. त्यांचं टायपिंग स्किल टेस्ट किंवा टायपिंग प्रमाणपत्राबद्दल माहिती नमूद करा असं तिथं सांगतंय. असं बऱ्याच उमेदवारांचे कमेंट असतील, मेसेज असेल आलेले आहेत. तर त्यापैकी काही उमेदवारांनी आयोगाला कॉल केलेला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सोमवारपर्यंत तुम्ही थांबा, त्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलं जाईल. त्यानंतर ज्यांना अनिवार्य स्किल टेस्ट नाही त्यांच्यासाठी प्रमाणपत्रच नसतील तर 1, 2, 3 ऑप्शन टाकून काही फायदा नाही. काहीतरी वेगळा ऑप्शन टाकावा लागणार आहे. त्याच्यासाठी आयोगाला कॉल करा किंवा आयोगाकडून उत्तर निश्चितपणे मिळेल. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरा. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा डाऊट आहे की बरेच उमेदवार काय करतायत तर पूर्व परीक्षेचा फॉर्म भरतायत 2025 चा आणि हा फॉर्म भरत असताना ते आपल्या प्रोफाईल मध्ये जात आहेत. प्रोफाईल मध्ये जाऊन ते स्टेप 1 मध्ये नॉन क्रिमिलियर असेल याची अपडेट माहिती करतायत. ही अपडेट केलेली माहिती ह्या फॉर्म साठी लागू होते. ते पूर्व परीक्षेचा फॉर्म भरतात. त्यांच्या पूर्व परीक्षेचा फॉर्म व्ह्यू करून बघितल्यानंतर त्यामध्ये सगळं हे नॉन क्रिमिलियर 2025-26 असेल किंवा नव्यानं काढलेलं असेल ह्या सगळ्या गोष्टी त्यांना दिसत आहेत. मग नंतर काय करतायत उमेदवार, नंतर ग्रुप सी चा मेन्स फॉर्म भरायला जात आहेत 2024 चा. त्यामध्ये ते फॉर्म भरतायत, फिलअप करतायत. त्यामध्ये नंतर त्यांना व्ह्यू या बटनावर क्लिक करून ती प्रोफाईल बघतायत. त्यावेळेस त्यांच्या असं निदर्शनास येतंय की आपल्या प्रोफाईल मध्ये 2025-26 मी प्रमाणपत्र आता अपलोड केलेलं दिसत नाही. म्हणजे इथं त्यांनी एडिट केलेली होती स्टेप 1 मध्ये जाऊन आणि ते प्रमाणपत्र त्यांच्या ग्रुप सी च्या मेन्स फॉर्म मध्ये दिसत नाही. तर या आधी सांगितलेली कंडिशन अशी की ग्रुप सी मेन्स फॉर्म भरत असताना तुम्हाला फक्त 2024-25 प्रमाणपत्र अपलोड करायचंय, फक्त पीडीएफ अपलोड करायचंय. प्रोफाईल मध्ये कुठेही छेडछाड करायची गरज नाही. आणि जरी केली, आधी पूर्व परीक्षेचा फॉर्म भरला आणि नंतर मेन्सचा फॉर्म भरायला गेला तरी तुम्हाला फक्त डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. इतर गोष्टी काही सुद्धा तुम्हाला लागू होणार नाहीत. त्या सगळ्या कंडिशन तुमच्या प्रोफाईल मधल्या पूर्व परीक्षेला ज्या पद्धतीने तुम्ही नमूद केल्या होत्या त्याच तुमच्या मेन्स फॉर्म नंतर देखील फॉर्म तुम्ही व्ह्यू केला तरी त्यामध्ये त्या दिसणार आहेत. जुन्यात सगळा डाटा दिसणार आहे. नाहीतर तुम्ही असं करताल प्रत्येक वेळेस अपडेट करत राहाल, फॉर्म अपडेट करत राहाल, दररोज दर महिन्याला किंवा 6 महिन्याला अपडेट करत राहाल. ही प्रोसिजर एखादी 2 वर्ष चालली तर हजारो वेळा त्यामध्ये तुम्ही चेंजेस करत राहणार आहेत का? नेमकं कोणता फॉर्म पहिल्यांदा भरला होता ह्या गोष्टी कळतील का? तर हा गोंधळ होऊ नये म्हणून पूर्व परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर त्यामधला डेटा अजिबात चेंज होत नाही. म्हणून प्रोफाईल जेव्हा पण तुम्ही अपडेट करता त्यानंतर लगत पुढचा फॉर्म भरत असता त्याच्यासाठी ते अप्लाय होतं. म्हणजे प्रोफाईल अपडेट केली आणि ग्रुप सी चा फॉर्म भरला 2025 चा तर ह्या 2025 च्या फॉर्म साठी हे लागू होईल. हा फॉर्म भरून झाला आणि लगेच 5 मिनिटात अपडेट केली आणि नवीन एक दुसऱ्याच दिवशी जाहिरात आली त्याच्यासाठी फॉर्म भरला तर ह्या फॉर्म मध्ये अजिबात चेंजेस होणार नाही. तर ती 2026 च्या किंवा नव्यानं आलेल्या परीक्षेसाठी ते चेंजेस अप्लाय होतील. त्यामुळे ह्या गोष्टीचा डाऊट अजिबात येऊ देऊ नका की माझं अपडेट केलेलं डॉक्युमेंट त्यामध्ये दिसत नाही किंवा काय. अजिबात ह्या गोष्टीची काळजी करू नका. त्याचबरोबर काही उमेदवारांचं जे टायपिंग सर्टिफिकेट असतं त्या टायपिंग सर्टिफिकेट मध्ये तुमचे काही इथं फोटो वगैरे असतात, इथं सिग्नेचर असते. तर सिग्नेचर ब्लॅक पेन न करू की ब्ल्यू पेन न करू हे सगळे गोंधळ असतात. तर याच्याबद्दल काही शंका घेण्याचं कारण नाही. कोणत्याही पेननं सही केली तर अडचण नाही. काही उमेदवारांचं असं होतं सिग्नेचर न करताच ते लॅमिनेशन करतात, खराब होऊ नये, फाटू नये ह्या काळजीपोटी. मग ही सिग्नेचर पाहिजे इथं. तर आता लॅमिनेशन केले आणि सिग्नेचर नाही, लॅमिनेशन काढायला गेलं तर प्रमाणपत्र फाटणार आहे. त्यामुळे असं काही करू नका. सिग्नेचर नाही तर नाही, डीबीच्या वेळेस प्रत्यक्ष केल्यानंतर ते काय सुचवतील, काही अडचण नाही. त्याचबरोबर बऱ्याच उमेदवारांचं असं झालेलं आहे की ज्यावेळेस मेनचा फॉर्म भरत होते ते त्यामुळे वेगवेगळे तुमचे संवर्ग होते आणि संवर्गामध्ये लिपिक जो संवर्ग होता त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी प्राधिकरणं अशी ड्रॉपडाऊन लिस्ट होती आणि ते चेकबॉक्स करायचे होते. ते चेकबॉक्स करत असताना मधल्या काळामध्ये हे गायब झालं होतं. म्हणजे हे गायब झालं होतं. हे एवढंच यायचं, नावं दिसायची, टिक मार्क करायचे आणि डायरेक्ट तुम्ही फॉर्म सबमिट करून दिला.
परंतु काही उमेदवारांना ही प्राधिकरणं अजिबात दिसली नाही, मग त्यांना ती टिकमार्क करता आली नाहीत. तर त्या उमेदवारांना अशी शंका आहे की आता आम्ही काय केलं पाहिजे. तर त्यांना एकच पर्याय आहे, फॉर्म तुमचा आहे तो कॅन्सल करा. कॅन्सल करत असताना तुम्ही कॅन्सल ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती रिझन एक मागतं. ते रिझन तुम्हाला द्यावं लागतं की तुम्ही तो कॅन्सल का करताय. आणि तुम्ही ज्यावेळेस कॅन्सल या बटनावर क्लिक करता त्यावेळेस एक विंडो येते, त्यामध्ये रिझन असतं आणि एक तुम्हाला ओटीपी द्यावा लागतो. प्रत्येक वेळेस कॅन्सल हा ऑप्शन तुम्ही क्लिक केला की तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येतो आणि ओटीपी इन्सर्ट केल्यानंतरच तुमचा तो फॉर्म कॅन्सल होतो. मग तुम्ही फी भरलेली असू द्या किंवा फी भरण्यापूर्वी ह्या गोष्टी लक्षात आल्या, तुम्हाला काय तुमचं परीक्षा केंद्र निवडताना चूक झाली असं वाटलं की मुंबई आता सिलेक्ट केले, नंतर तुम्ही त्यावेळेस तिथं नसणार आहे, नागपूर असणार आहे आणि तुम्हाला कॅन्सल करावा असं वाटतोय, तरी देखील तुम्ही कॅन्सल करू शकता आणि नव्यानं फॉर्म भरू शकता. परंतु तुम्ही जेव्हा एकदा का फी भरली आणि तुम्ही नंतर फॉर्म कॅन्सल केला तर तुमची फी रिटर्न मिळणार नाही. नव्यानं तुम्हाला जेवढ्या वेळा तुम्ही फॉर्म भरणार आहात तेवढ्या वेळा तुम्हाला फी भरावी लागणार आहे. परंतु फी भरण्यापूर्वीच जर कॅन्सल करत असाल तर तुम्हाला फी भरण्याची आवश्यकता नाही. तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर निश्चितपणे फॉर्म कॅन्सल करून नव्यानं फॉर्म भरा. अन्यथा ही जी प्राधिकरणं तुम्ही सिलेक्ट केली नाही तर तुमची ज्यावेळेस पसंतीक्रम वगैरे द्यायची वेळ येईल त्यावेळेस ही प्राधिकरणं तुम्ही किती सिलेक्ट केली होती आणि किती नाही हे जर दिसणार नसेल तर तुमचा निश्चितपणे तोटा आहे. म्हणून अशी चूक करू नका. फॉर्म कॅन्सल करा, 200-400 रुपये काय जातील परीक्षा फी आणि तुम्ही नव्यानं फॉर्म भरा. त्याचबरोबर बऱ्याच उमेदवारांचं आता काय झालेलं आहे, डीव्ही झालं 2023चं आणि काही उमेदवारांना जॉईनिंग येत आहेत. आता इथं काही उमेदवारांची फक्त काय झाली, निवड झाली डीव्ही झाला, पण प्रॉपर नियुक्ती झाली काय. नियुक्ती म्हणजे तुम्ही जॉईन झालाय का, नाही, म्हणजे रुजू झालाय का. जर रुजू नसाल तर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही शासनाचे कर्मचारी आहात का, असा एक शासकीय कर्मचारी आहात का असा एक प्रश्न आहे. मग तुम्ही यस नो असे ऑप्शन निवडायचे आहेत. यस नो निवडल्यानंतर यस निवडला की तुम्हाला तिथं सेवार्थ आयडी द्यायचा आहे. मग तुम्हाला सेवार्थ आयडी जो काय असेल MPL KGJ असं काय जे असेल तुम्हाला तो शालार्थ आयडी टाकायचा आहे. परंतु आता बघा, रुजू झाल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लगेच दुसऱ्याच दिवशी मिळतील असं नाही. तुम्हाला त्याच्यासाठी कालावधी जाईल, महिना जाईल, 2 महिने जातील, 3 महिने जातील, काही अडचणीमुळे वेळ लागतो. तर हे तुम्हाला लगेच मिळत नाही. तर आता फॉर्म मग यस नो केल्याशिवाय तर पुढे जाणार नाही. मग तुम्ही यस केलं तर सेवार्थ आयडी टाकावं लागणार आहे तुम्हाला. त्यामुळे तुम्ही शक्यतो करून नो ऑप्शन करून फॉर्म फिलअप करा. तुम्ही जॉईन झाला असला तरी तुम्हाला लगेच ह्या गोष्टी मिळत नाहीत, त्यामुळे तुम्हाला नो करावं लागेल. सेवार्थ आयडी येणार नाही नो ऑप्शन क्लिक केल्यानंतर आणि तुम्ही फॉर्म सबमिट करायचा आहे. त्याचबरोबर जे उमेदवार जॉईन झाले असतील किंवा आज घडीला शासकीय सेवेत असतील, जॉईन असतील म्हणजे कार्यरत असतील, काम करत असतील, तर त्या उमेदवारांना नव्यानं कोणताही फॉर्म भरत असताना नव्याने फॉर्म भरायचा आहे. तर त्याच्यासाठी पूर्व परवानगी घ्यावी लागेल. मग ही कुणाची घ्यायची लागेल, तर तुम्ही जिथं कार्यरत असाल त्या कार्यालय जो प्रमुख असेल त्यांची परवानगी घ्यावी लागेल. त्याच्यासाठी तुम्ही अर्ज करायचा आहे. मी असा प्रतीमध्ये त्यांना विषय पूर्व परवानगी, परीक्षेस बसण्यासाठी परवानगी अशी जाहिरात आलेली आहे आणि या परीक्षेसाठी मी पात्र आहे, या परीक्षेसाठी मी बसू इच्छितो, म्हणजे परीक्षा देण्यासाठी मी इच्छुक आहे, तर मला परीक्षा देण्यासाठी परवानगी मिळावी ही विनंती. आणि ही तुम्ही त्यांना कार्यालय प्रमुखांकडे दिल्यानंतर त्याची म्हणजे एक पोच तुमच्याकडे ठेवा, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस बरेच कार्यालय असे म्हणतात की तुम्ही पूर्व परवानगी घेतली होती का दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, तुमची सेवा जोडून देण्यासाठी. व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे आपण की सेवा जोडून देण्यासंदर्भात काही गोष्टी आहेत, कसे ती दिली जाते किंवा कसे लाभ मिळतात, त्याच्या अनुषंगाने आपण काय केलं पाहिजे पूर्व तयारी, त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कारण तुम्ही आता एखादा उमेदवार गडचिरोलीला लागलाय 2023 मधून किंवा ऑलरेडीच एखादा टॅक्स असिस्टंट आहे आणि नंतर तो इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर झाला, तर त्याच्यासाठी ती सेवा जर जोडून घ्यायची असेल तर त्याला ह्या सगळ्या गोष्टी पूर्व परवानगी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याला आवश्यक आहे. जर तुम्ही कामावर कार्यरत नसाल तर ह्या गोष्टीचा अजिबात काळजी करू नका. 2023 असतील किंवा इतर पदावर जे उमेदवार आता निवडलेले आहेत, डीबी चालू आहे, त्यांनी ह्या गोष्टीबद्दल काळजी करण्याचं कारण आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही कार्यालयात जाल, जॉईन व्हाल, त्यावेळेस लगेच एखादा अर्ज करून टाका की मी 2025, 2024 ह्या पूर्व परीक्षेचं किंवा मेन्सचा फॉर्म भरलेला आहे आणि भविष्यात माझी ह्या तारखेला किंवा टेंटेटिव्ह डेट असतील किंवा आगामी काळात होणाऱ्या परीक्षेसाठी मी फॉर्म भरलेला आहे, अशी एक पूर्व सूचना देऊन ठेवा त्यांना. तर या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर आता बघा, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे ती 22/8/2025 आहे. ही ग्रुप सी साठी आहे आणि ग्रुप सी साठी आहे ती 21/8 आहे, ही संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तारखा आहे. आता ग्रुप सी चा जो म्हणजे ज्यांनी टायपिंगची जी परीक्षा दिलेली आहे, महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडून जी कंडक्ट केली जाणारी प्रमाणपत्राची जी परीक्षा आहे
त्या परीक्षेचा अद्याप निकाल लागलेला नाही, तर तो निकाल जर 22/8 पर्यंत लागला तरच तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे, अन्यथा हा फॉर्म भरता येणार नाही. तर आता ज्या उमेदवारांनी परीक्षा दिलेल्या आहेत त्यांच्यासाठी हा, आणि पूर्व परीक्षा पास झाले त्यांच्यासाठी जर मेन्स परीक्षेचा फॉर्म भरायचा असेल तर तो निकाल लागणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी काही उमेदवार त्या महाराष्ट्र परीक्षा परिषद पुण्याला जे आहे त्यांच्याकडे कॉल्स, मेसेज या सगळ्या गोष्टी करून विचारत आहेत. तर तुम्ही निश्चितपणे फॉलोअप घ्या, जेणेकरून आपल्याला मेन्स परीक्षा देण्यासाठी त्याचा फायदा होईल. आपली क्लर्कची परीक्षा आहे आणि टॅक्सची परीक्षा आहे. त्यामध्ये टॅक्स म्हटल्यानंतर मराठी आणि इंग्लिश ही दोन्ही तुम्हाला टायपिंग प्रमाणपत्र असली पाहिजेत. त्याचबरोबर तुम्हाला ह्या दोन्ही स्किल टेस्ट सुद्धा द्यायच्या आहेत. तसं मराठीमध्ये क्लर्कसाठी तुम्ही इंग्लिश द्या किंवा मराठी द्या, मग तुमच्याकडे प्रमाणपत्र कोणतंही असो, तुम्हाला तिथं त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे की स्किल टेस्ट कोणत्या माध्यमातून द्यायची. आता टॅक्सच्या बाबतीत आणि क्लर्कच्या बाबतीत ह्या दोन्ही कंडिशन तुम्हाला समजल्या असतील, परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या उमेदवारांना टायपिंग स्किल टेस्ट अनिवार्य नाही त्यांच्यासाठी खूप मोठा गोंधळ आहे. तर कोण आहे हे आणि कोणाला प्रमाणपत्र लागणार आहे आणि स्किल टेस्ट कोणासाठी अनिवार्य नाही. तर बघा, क्लर्क आणि आरक्षण सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की जे प्रकल्पग्रस्त उमेदवार आहेत, प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील आणि अंशकालीन पदवीधर कर्मचारी असतील, या उमेदवारांना बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये रिझर्वेशन नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे, जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे. 2023च्या जाहिरातीमध्ये सुद्धा असंच होतं की हे जे प्रवर्ग आहेत, प्रकल्प, भूकंप आणि अंशकालीन, त्यांना बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये रिझर्वेशन लागू नाही. त्याचबरोबर या प्रवर्गाबरोबरच दिव्यांग, अनाथ आणि एक्स सर्व्हिसमॅन या प्रवर्गासाठी, म्हणजे हे 3 आणि हे 3, ह्या टोटल 6 प्रवर्गासाठी स्किल टेस्ट अनिवार्य नाही, म्हणजे तुम्हाला स्किल टेस्ट द्यायची आवश्यकता नाही. हे लिपिक टंकलेखक या संवर्गासाठी आहे, म्हणजे तुम्हाला लिपिक टंकलेखक साठी ह्या 6 प्रवर्गाला तुम्हाला टायपिंग स्किल टेस्ट देण्याची आवश्यकता नाही. परंतु ह्या प्रवर्गासाठी बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये रिझर्वेशन नाही, ह्या सुद्धा गोष्टी लक्षात घ्या. आता टॅक्स असिस्टंटच्या बाबतीत दिव्यांगांना टायपिंग नाही, अनाथांना नाही, एक्स सर्व्हिसमॅनला नाही, परंतु टॅक्स असिस्टंटच्या बाबतीत ह्या प्रवर्गांना टायपिंग स्किल टेस्ट द्यावी लागणार आहे. कारण भूकंप, प्रकल्प, अंशकालीन या तिन्ही प्रवर्गाला टॅक्स असिस्टंट मध्ये रिझर्वेशन नाही. ज्यावेळेस तुम्ही जाहिरात बघता आणि त्या जाहिरातीमध्ये असे वेगवेगळे प्रवर्ग दिलेले असतात, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, व्हर्टिकल रिझर्वेशन, त्यामध्ये तुम्हाला कुठेही हे प्रवर्ग टॅक्स असिस्टंट मध्ये दिसणार नाहीत. त्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या. तुम्हाला जरी आता प्रमाणपत्र लागत नसलं तरी तुम्हाला स्किल टेस्ट काही जणांना द्यावी लागणार आहे जाहिरातीप्रमाणे, आणि प्रमाणपत्र हे तुम्हाला 2 वर्ष आणि 2 संधीमध्ये तुम्हाला ते प्रमाणपत्र तिथं सबमिट करावं लागणार आहे. मग ह्या 6च्या 6 प्रवर्गाला हे प्रमाणपत्र देण्यासाठी 2 वर्षाची संधी आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं बऱ्याच उमेदवारांना स्किल टेस्ट अनिवार्य नाही आणि प्रमाणपत्र आज घडीला नको आहे, तर त्यांनी जे 1 आणि 2 असे प्रश्न विचारलेले आहेत फॉर्म सबमिट करताना, तिथं तुम्हाला 1, 2 की 3 टाकू की 0 टाकू, हा जो डाऊट आहे तो बऱ्याच उमेदवारांनी आयोगाला कॉल केलेले आहेत. आणि आयोगाला कॉल केल्यानंतर आयोगानं काही उमेदवारांना असं सांगितलेलं आहे की सोमवारपर्यंत थांबा, त्याच्यावर काहीतरी सोल्युशन मिळेल, त्यानंतर तुम्ही ते फॉर्म फिलअप करा. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं तुम्हाला या व्यतिरिक्त जर काही अडचणी असतील तरी देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारत चला. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे, जॉईन करा, तिथं वेगवेगळे अपडेट तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा दिलेले आहेत, तिथं सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. रिक्वेस्ट पाठवा, त्यानंतर अप्रूव्ह केले जाईल. त्यासाठी तुम्हाला आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण यासारखे वेगवेगळे व्हिडिओ आपण महास्पर्धा युट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो. 2021 असेल, 22 असेल, 23 असेल, अशा वेगवेगळ्या वर्षी उमेदवारांना ज्या ज्या काही अडचणी आल्या त्यामध्ये निश्चितपणे आम्ही प्रामाणिक मदत केलेली आहे. यापुढे देखील अशीच मदत कायम ठेवणार आहे. त्यासाठी आपला महास्पर्धा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.